मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून धान उत्पादक शेतकरी हे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत होते. गेल्या 6 महिन्यापासून धानाचं बोनस हे शेतकऱ्यांना वितरित कधी होईल असा प्रश्न उभा राहिलेला होता. त्यात मित्रांनो 15 जून पूर्वी धानाचं बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं आश्वासन देखील सरकारतर्फे देण्यात आलेलं होतं, परंतु तसं झालं नाही मित्रांनो. त्यानंतर 15 जून ते 20 जून दरम्यान आपण एका व्हिडिओमध्ये पाठीमागे सांगितलं होतं की 15 ते 20 जून दरम्यान धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस फायनली वितरित होणं सुरू झालेला आहे. तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर आता इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस कधीपर्यंत वितरित होईल ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बॅकग्राऊंड व्हॉइसला सुद्धा इग्नोर मारायला विसरू नका. मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याविषयी आपण मला वाटते सोमवारी काहीतरी व्हिडिओ बनवला होता. गोंदिया जिल्हा, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस सोमवारपासून वितरित होणार होता, परंतु मित्रांनो काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, असं साईडमध्ये प्रॉब्लेम आला आणि हे धानाचं बोनस हे ठप्प करण्यात आलेलं होतं, थांबवण्यात आलेलं होतं. त्यात मित्रांनो काल आपण एका व्हिडिओमध्ये गडचिरोली जिल्ह्याबद्दल माहिती घेतली होती किंवा धानाची विक्री केलेली असो किंवा नसो, पण धानाचा बोनस हा वितरित होणार होता. परंतु काल आपण माहिती घेतली की ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली आहे अशा शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळणार आहे. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी ते वेगळ्या पद्धतीनं घेतलेलं आहे, म्हणजे त्यांना समजलं नाही की आपण काय बोललो. तर ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री ही केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात धानाचं बोनस वितरित होणार आहे, आणि ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे आणि विक्री नाही केलेली आहे त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात धानाचं बोनस मिळणार आहे. हे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी गोष्ट. तर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा. तर गोंदिया जिल्ह्यातील 1,56,432 शेतकऱ्यांना जे धानाचं बोनस वाटप होणार होतं सोमवारपासून पूर्ण प्रक्रिया सुरू झालेली होती मित्रांनो, परंतु जे साईडमध्ये प्रॉब्लेम आला, टेक्निकल इश्यू आला आणि धानाचं बोनस थांबवण्यात आलं. फायनली मित्रांनो काल गुरुवारपासून धानाचं बोनस हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेले आहे. जवळपास 180,63,56,56,000 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याला सुरुवात झालेली आहे. आता काही शेतकरी म्हणतील की बाबा आमच्या खात्यावर तर अद्यापही, आम्ही गोंदिया जिल्ह्यातूनच आहोत, आमच्या खात्यावर अद्यापही ही रक्कम धानाची बोनस हे अद्यापही वितरित झालेली नाही. काही काळजी करण्यासारखं गोष्ट नाही मित्रांनो. तुम्ही जर धानाची नोंदणी केलेली असेल गोंदिया जिल्ह्यातून आणि जवळपास ही गोष्ट मित्रांनो मार्केटिंग फेडरेशनकडे जर तुम्ही सध्या नोंदणी केलेली असेल अशा शेतकऱ्यांना सध्या वाटप होत आहे. नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही देखील धान उत्पादक शेतकरी असाल, कालपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे, तुमच्या खात्यावर देखील ही रक्कम वितरित होणार आहे. तुम्ही काळजी करण्यासारखं काही नाही. 1-2 दिवसात तुमच्या सुद्धा खात्यावर वितरित होणार आहे ही रक्कम. तर मित्रांनो, जवळपास जिल्ह्यातील 93 कोटी रुपयांच्या एंट्र्या झालेल्या आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर, म्हणजे जवळपास 180 कोटी रुपये जे वाटप होणार आहेत, 180,63,56,000 रुपये. तर त्याच्यापैकी जवळपास 93 कोटी रुपयांचा ज्या निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर काल जमा झालेला आहे. आता उर्वरित जे निधी आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-3 दिवसात वितरित होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जवळपास ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे अशा शेतकऱ्यांच्याच खात्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्ही जर फार्मर आयडी काढलेला नसेल आणि तुम्ही धानाची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की फार्मर आयडी नाही आपण धानाची नोंदणी केलेली आहे, तर मित्रांनो फार्मर आयडी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे धान बोनससाठी. तुम्ही जर फार्मर आयडी काढलेला असेल तरच तुमच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. आणि जवळपास जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या जे यंत्रणा आहे, जे मंडळ आहे, त्या केंद्राद्वारे आता हे धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे. तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर धानाचा बोनस वाटप झालेला असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.